निधी दिला, परंतु हा पूल मुळामध्ये शेतकऱ्यांच्या जाण्याकरता असताना गाड्या घालणं किंवा याच्यावरती ओव्हरलोड होणं आणि जो जीर्ण झालेला पूल आहे त्यावरती निर्बंध असताना सुद्धा जे काही इथं काही पर्यटकांचा जो उत्साह किंवा आपण पाहिलं तर नको जायला होत्या ठिकाणी गेले आणि घटना घडली. आताचे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं मात्र यामध्ये या पुलावरून या पूल पडल्यानंतर जवळजवळ 2 लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडले आहेत आणि 7 लोक आहेत ते जखमी झालेले आहेत. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. बंधन. तर आपण पाहतो स्थानिक आमदारांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे. स्थानिक आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल जीर्ण झालेला होता आणि हा पूल प्रतिबंधित असताना सुद्धा काही हौशी पर्यटकांनी या पुलावर येण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इतकंच नाही तर या पुलावरनं वारंवार निर्बंध असताना सुद्धा दुचाकी चालवलं जात असल्याचं सुद्धा यावेळेस आमदारांनी सांगितलेलं आहे. दरम्यान आता आपण पाहतोय प्रशासनाची सर्व माणसं तिथे पोहोचलेली आहेत. स्थानिक आमदार सुनील शेळके घटनास्थळी उपस्थित आहेत. NDRFचं पथक घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस आहे. त्यानंतर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इथं प्रशासकीय माणसं जमा झालेली आहेत आणि त्यामुळे आता इथं जेही कोणी वाहून गेलेले आहेत त्यांचा बचाव करण्यासाठी सुद्धा अनेक माणसं तिथे पोहोचलेली आहेत. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल हा कोसळला आणि यामध्ये जवळपास 20 ते 25 पर्यटक वाहून गेलेले आहेत. दरम्यान अनेकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते. पुण्यामधून आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून कुंडमाला में इंद्रायणी रिवर पे एक पुराना ब्रिज था, साको ब्रिज, वो आज दोपहर 4 बजे के दरमियान पर्यटक यहाँ पे लगभग 4 पर्यटक घूमने आए थे। उसमें से 100-125 पर्यटक एक ही जगह पे ब्रिज पे खड़े थे, तो ब्रिज अचानक से कोलैप्स होके उसमें लगभग 20-25 लोग बह के गए हैं। उसमें से कुछ लोग हमारे स्थानीय कार्यकर्ता ने बाहर निकाले और 4-5 लोग अभी भी ब्रिज के अंदर फंसे। ब्रिज का जो भाग पानी में गिरा है उसमें तर आपण पाहतोय या पुलाच्या अवस्थेवरूनच आपल्याला या गोष्टीची जाणीव होईल की हा अतिशय जीर्ण झालेला पूल आहे. साधारणतः 30 वर्ष जुना हा पूल आहे आणि त्यामुळे जेव्हा 50-100 माणसं एकाच ठिकाणी या पुलावर उपस्थित असतील तर अर्थातच अशा पद्धतीने दुर्घटना घडणं हे अपेक्षित होतं. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूल प्रतिबंधित होता अशी माहिती यावेळेस तिथले स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे. प्रतिबंधित असताना सुद्धा या पुलावर येण्याची परवानगी नसताना सुद्धा पर्यटक तर यावर उभे राहायचेच, मात्र त्यासोबतच आपण पाहतोय अनेक वेळा दुचाकी सुद्धा या पुलावरनं पास व्हायच्या. त्यामुळे अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करणं कसं जीवघेणे ठरू शकतं याचं ताजं उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतंय. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यामुळे नदीला पाणी सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जेव्हा पूल कोसळला त्यावेळेस साधारण 20 ते 25 जण यामध्ये वाहून गेले. मात्र तातडीने घटनास्थळी जास्त माणसं उपस्थित होती त्यामुळे त्यांना वाचवण्यामध्ये काहींना वाचवण्यात यश आलंय, मात्र काहींचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे. मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय? या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं. मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत. पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे. काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे. कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती. तर आपण पाहतोय यावेळेस सुषमा अंधारे यांनी काय म्हटलेलं आहे. स्थानिक प्रशासनाची, सरकारची अक्षम्य अशी चूक असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर हा पूल इतका जीर्ण झालेलाच होता तर त्या ठिकाणी त्या संदर्भातले फलक का लावण्यात आले नाही? जर प्रतिबंधित होता पूल तर तरीसुद्धा चालू का ठेवण्यात आला? या पुलावर प्रतिबंध करण्यासाठी तिथे कोणत्याही प्रकारचं फाटक वगैरे का नव्हतं असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जवळपास 30 वर्ष जुना हा पूल आहे. या पुलाचं ऑडिट झालेलं होतं का? हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळून जवळपास 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. घटनास्थळी अनेक माणसं उपस्थित असल्यामुळे
त्यांना चटकन वाचवण्यात यश आलं, मात्र काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा इथं व्यक्त होतोय। आपण पाहतोय 2 NDRFच्या टीम या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, काही जण अजून सुद्धा तिथे अडकलेले आहेत, त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। यांच्याशी बोललोय। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल। आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। मंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, या संदर्भातली अजून माहिती घेऊन बोलेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आपण पाहतोय एका बाजूला मोठा प्रवाह या नदीचा आणि त्यामुळे हा पूल जेव्हा साधारण 25-1 फुटांवरनं जेव्हा खाली कोसळला तेव्हा तिथे काय अवस्था झाली असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। पुलाची जर अवस्था आपण इथूनच या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते, अतिशय जीर्ण असा हा पूल झालेला आहे। या पुलाचे दरम्यान या घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे उपस्थित आहेत। दिलीप, 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती समोर आलेली आहे, सध्या काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? तर आपण पाहतो इंद्रायणी नदीवरील पूल हा कोसळून जवळपास 20 ते 25 जण वाहून गेलेली आहेत, काहींचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त होते आहे। आपण पाहतोय हा पूल अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये दिसतोय आपल्याला आणि अशा पुलावर जर 50-1 माणसं एकाच ठिकाणी जर उपस्थित असतील, उभे असतील तर अर्थातच अशा पद्धतीने दुर्घटना होणं हे स्वाभाविक होतं। मात्र जर हा पूल इतकाच धोकादायक होता तर प्रशासनाकडनं पावसाळ्याआधी या संदर्भातली पावलं का उचलण्यात आली नाही? या ठिकाणी त्या पद्धतीने फलक प्रतिबंधित क्षेत्र असं का लावण्यात आलं नाही? पुलावर जाण्यासाठी मज्जाव का करण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत। निसर्गरम्य वातावरण आहे, त्यामुळे अर्थातच नागरिक पर्यटक त्या ठिकाणी जातात, भेट देतात, अनेकांना माहिती नसतात या गोष्टी, त्यामुळे प्रशासनाचा सुद्धा हलगर्जीपणा झालेला आहे का असा मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। काही वेळापूर्वीच स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी साम टीव्हीशी बातचीत केली होती, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की या पुलावर येण्यास मज्जाव आहे, प्रतिबंधित क्षेत्र आहे, मात्र तरी सुद्धा पर्यटक या ठिकाणी आले असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र पर्यटकांनी येऊ नये यासाठी या पुलाच्या आजूबाजूला कोणताही फलक लावण्यात आलेला होता का? पुलावर जाण्यासाठी अटकाव करण्यात आला होता का? असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। पुलाची एकूणच अवस्था तुम्ही बघताय, अतिशय जीर्ण गंजलेल्या अवस्थेतला हा पूल आहे आणि या पुलावर एकाच वेळी जवळपास 50 जण उभी होती आणि त्याचमुळे ही मोठी दुर्घटना घडल्याचं समजतंय। गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊसही सुरू आहे, येलो अलर्ट, रेड अलर्ट वारंवार देण्यात येतोय, त्यामुळे अर्थातच नदीला मोठा प्रवाह आहे, नदीला पाणी सुद्धा जास्त आहे आणि प्रवाहामध्ये आणखीन काही माणसं पुढे वाहून गेलेली आहेत का याचाही शोध NDRFचं पथक करत आहे। घटनास्थळावर सर्व प्रशासकीय मदत पोहोचलेली आहे। आपण पाहतो NDRFच्या पथकांसह पोलीस प्रशासन आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले, स्थानिक आमदार पोहोचलेले आहेत, मदतीसाठी आजूबाजूचे स्थानिक सुद्धा पोहोचलेले आहेत आणि नदीचा प्रवाह एकूणच लक्षात घेता अर्थातच प्रवाह जास्त आहे, त्यामुळे आणखीन पुढच्या बाजूला जर कोणी वाहून गेलेलं असेल तर या संदर्भातला शोध सुद्धा यावेळेस NDRFच्या पथकाकडनं घेतला जातो। शक्य तितक्या जणांना रेस्क्यू तिथे करण्यात येते, मात्र काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा सध्या समोर आलेली आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना आपण पाहतोय, इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळून जवळपास 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। आज दुपारी 4च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली। अर्थात आज रविवार आहे, रविवारच्या दिवशी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला जातात, मात्र हा पूल प्रतिबंधित होता आणि त्यामुळे या प्रतिबंधित पुलावर पर्यटक गेलेच कसे आणि जर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आला होता का असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे।
इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळून जवळपास 20 ते 25 जण वाहून गेलेत आणि काहींचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त होते. आपण सातत्यानं आपले प्रतिनिधी त्या सर्व ठिकाणचा आढावा घेत आहेत. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासोबत समोरासमोर जाऊन बातचीत केलेली. यावेळी सुनील शेळकेंचं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं, ते म्हणजे हा पूल प्रतिबंधित होता आणि या पुलावरनं माणसं तर ये जा करतच होती, मात्र दुचाकी सुद्धा या पुलावरनं वारंवार ये जा करत होत्या. मात्र या घटना जर आमदारापर्यंत पोहोचलेल्या होत्या तर अर्थातच प्रशासनाला या गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे इतक्या धोकादायक पुलावरनं कुणीही जाऊ नये यासाठी प्रशासनानं कोणतीच खबरदारी कशी घेतली नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. हा पूल धोकादायक आहे, कदाचित स्थानिकांना माहिती असेल, मात्र बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही माहिती व्हावी यासाठी तिथे काही फलक लावण्यात आले होते का, हाही गंभीर प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे. जर फलकबाजी केलेली होती तर ते पर्यटकांनी पाहिलेलं होतं का, त्यांच्या निदर्शनास ते आलेलं होतं का, आणि जर फलकबाजी जर केलेली नसेल तर प्रशासनाची अत्यंत अक्षम्य अशी ही चूक ठरू शकते. या पुलाची एकूणच तुम्ही अवस्था पाहताय, अत्यंत जीर्ण अवस्थेतला हा पूल आहे. साधारण 30 वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम झालं होतं. एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक पुलाचं ऑडिट होणं, स्ट्रक्चरल ऑडिट होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र या ठिकाणी हे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं होतं का? स्ट्रक्चरल ऑडिट जर झालेलं असेल तर याची दुरुस्ती करण्यात आली होती का? कारण की पुलाची एकूणच अवस्था बघता दुरुस्ती झालेले नसल्याचेच तर्कवितर्क इथं लढवले जात आहेत. मात्र हा जर पूल प्रतिबंधितच होता तर या पुलावर जाण्यासाठी अटकाव तिथे करण्यात आलेला होता का, मज्जाव तिथे करण्यात आला होता का, यासाठी फलकबाजी किंवा एखादा अटकाव करण्यासाठी काही तिथे सळ्या वगैरे लावलेल्या होत्या का, फेन्स लावलेल्या होत्या का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. मात्र या सर्व गोष्टींपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरू होता. पावसाळा सुरू झाला असताना निसर्गरम्य वातावरणामध्ये अशा पद्धतीने पर्यटक येणं हे साहजिक असतं. त्यामुळे प्रशासनाची ही मोठी जबाबदारी होती की पर्यटकांनी या पुलावर जाऊ नये यासाठी त्यांनी तयारी करणं. ती तयारी प्रशासनाकडनं करण्यात आली होती का, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आपण पाहिलं काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संदर्भातली माहिती घेतली आहे. मात्र त्यांच्यापर्यंत अद्याप जुजबी माहिती पोहोचलेली आहे. पूल पडलेले आणि साधारण 20-25 जण वाहून गेलेले आणि रेस्क्यू सुरू आहे, एवढीच माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती घेऊन तिथं गेलेले आहेत. वेगवेगळ्या माहिती मिळते. एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे. आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथं गेलेली आहे. आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या. त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो. मला कळवत आहे तिथं गेलेले आहेत. वेगवेगळ्या माहिती. तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येते. त्यांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की पूल अतिशय जीर्ण अवस्थेत होता, पूल सडलेल्या अवस्थेत होता आणि याच वेळेस एकाच ठिकाणी अनेक माणसं जमली आणि त्यामुळे हा पूल तुटल्याची शक्यता वर्तवण्यात येते. यासह या पुलावरनं दुचाकी, मोटरसायकल सुद्धा जात असल्याचं अजित पवार म्हणालेत. या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी विजय सुवाणा. विजय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर इतका सडलेला हा पूल होता तर त्या ठिकाणी काही फलक लावण्यात आलेले होते का की या पुलावर जाण्यास बंदी आहे, मज्जाव आहे, या संदर्भातली फलकबाजी तिथं झालेली होती का प्रशासनाकडनं? या पुलावर जाण्या येण्यास बंदी आहे असा कुठेही फलक लावलेला नाहीये. जी, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शनिवार रविवारी अनेक पर्यटक, हजारो पर्यटक या इकडे येतात. दरवर्षी या 4 ते 5 पर्यटक इथं बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत यापूर्वी. जी, पलीकडच्या बाजूला, पुलाच्या अलीकडच्या बाजूला तळेगावला रस्ता जातो इंदुरीकडे आणि पलीकडे बेगडेवाडी स्टेशनच्या तिकडे रस्ता जातो.
जी नक्कीच. जर हा पूल इतका धोकादायक होता तर अर्थातच ही अत्यंत अक्षम्य अशी चूक प्रशासनाची म्हणावी लागेल की तिथे कोणत्याही पद्धतीनं फलकबाजी करण्यात आलेली नव्हती. मात्र आता सद्य परिस्थिती तिथे काय आहे? काही जणांचा जीव गेलेला अशी सुद्धा माहिती समोर येते, काही जणांना वाचवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती अशी आहे की पाण्यातून जसजसे पर्यटक मिळतात आत बुडालेले, तसे तुटलेल्या पुलाच्या तिथून खालून विविध संस्थांच्या लोकांनी तिथं झोपाळ्यासारखं खाली पाण्यात टाकून काही लोक खाली उतरले पाण्यात आणि जशा दिसून येतात तर तशी त्या ट्रेचरवर घेऊन पुलावर अर्ध्या तुलेल्या पुतल्यावर आणतात आणि त्या पुलावरून खालीच्या पटांगणात बऱ्याच आंदोलन थांबलेले आहेत. जी जसे मिळतील लोक तर तशी त्याच्या ॲम्ब्युलन्स टाकून त्या दवाखान्यात घेऊन जातात. तर शक्य तितके प्रयत्न एनडीआरएफच्या टीमकडनं करण्यात येत. धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळून मोठी दुर्घटना झालेली आहे, मोठा अपघात घडलेला आहे इकडं. आज रविवारचा दिवस, अर्थातच आज मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले असतील फिरण्यासाठी. मात्र पूल प्रतिबंधित होता, या संदर्भातलं कोणतंही फलक या परिसरामध्ये लावण्यात आलेलं नव्हतं आणि ही प्रशासनाची अत्यंत अक्षम्य अशी चूक म्हणावी लागेल. कारण काही वेळापूर्वीच आपण पाहिलं स्थानिक आमदारांना सुद्धा ही गोष्ट माहिती होती की हा पूल धोकादायक आहे, या पुलावरनं जाऊ नये. मात्र तसं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे लोक जात होती. फक्त लोकच नाही तर दुचाकी सुद्धा या पुलावरनं प्रवास करत होत्या आणि इतकं असताना सुद्धा प्रशासनानं काळजी का घेतली नाही हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. जर दोन गावांना जोडणारा हा पूल होता तर त्याला पर्यायी व्यवस्था काही करण्यात आलेली होती की नव्हती हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आपण पाहतोय अतिशय जीर्ण असा हा पूल आहे आणि या पुलाचं बांधकाम सुद्धा जर आपण पाहिलं तर साधारण 30 वर्षांपूर्वीचं आहे. लोखंडी ज्या सळ्या आपल्याला दिसत आहेत त्या सडलेल्या अवस्थेतल्या आहेत, गंजलेल्या अवस्थेतल्या आहेत आणि अशा धोकादायक पुलावर आपणही जाऊ नये हे पर्यटकांना समजणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अशा ठिकाणी जर कुठे फिरायला जात असाल तर आधी स्वतःची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थातच प्रशासनाकडनं झालेली अक्षम्य चूक यावर नक्की काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र सद्यस्थितीला शक्य तितक्या जणांना वाचवणं महत्त्वाचं ठरतंय. त्या अनुषंगाने एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी कार्यरत असल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळून जवळपास 20 ते 25 जण किंबहुना त्यापेक्षाही जास्त जण वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त होते. कशा पद्धतीने एनडीआरएफचं पथक तिथं रेस्क्यू करण्याचं काम करतंय हे आपण एका बाजूला पाहतोय आणि याच दृश्यांच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण पुलाची अवस्था सुद्धा दिसते. अतिशय जीर्ण झालेला हा पूल आहे, तुटलेल्या अवस्थेतला हा पूल आहे, लोखंडी त्याच्या सळ्या गंजलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी या पुलावर गेले आणि स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात घातला. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय पावसाचा जोरही जास्त आहे, त्यामुळे नदीला पाणीही खूप आहे. त्यामुळे या प्रवाहामध्ये आणखीन पुढे कोणी वाहून गेलेला आहे का या संदर्भातला तपास आता एनडीआरएफच्या पथकाकडनं सुरू आहे. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने केलेली बातचीत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा आपण संवाद साधला. त्यावेळेस त्यांच्याकडनं सुद्धा तेच उत्तर आलेले की पूल जीर्ण अवस्थेतला होता, सडलेल्या अवस्थेतला पूल होता हे वाक्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वापरलेले. मात्र या सडलेल्या पुलावर कुणीही जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. जर हा पूल दोन गावांना जोडत होता तर या पुलाच्या पर्यायासाठी काही तिथे तजवीज केलेली होती का, पर्यायी पूल तिथे होता का हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे. 30 वर्षांपूर्वीचा हा पूल आहे. जर हा पूल इतकाच खराब होता तर पाडण्यात का आला नाही, याचं ऑडिट का नाही झालं, दुरुस्ती का नाही करण्यात आली, असे अनेक प्रश्न, असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले. दरम्यान हे सगळे प्रश्न तेव्हाच उपस्थित होतात ज्यावेळेस अशी काही दुर्घटना घडते. मात्र दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाचे डोळे का उघडत नाहीत हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ढिम्म प्रशासन आहे का,
प्रशासनाला काही काम करायचं नाहीये का, की माणसांचे जीव गेल्यानंतरच त्यांना हालचाल करायची आहे, असा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. इंद्रायणी नदीवरचा मृत्यूचा पूल तुम्ही पाहताय आणि या पुलावर जवळपास 20 ते 25 जण पडून वाहून गेलेले आहेत. अनेकांना वाचवण्यात जरी यश आलेलं असलं तरी सुद्धा काही जणांनी या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आपले प्राण गमावले आहेत. इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठा अपघात झालेला आहे. आमचे प्रतिनिधी तुम्हाला वारंवार या संदर्भातली अपडेट देत आहेत. घटनास्थळी नक्की काय घडतंय या संदर्भातली अपडेट तुमच्यापर्यंत इत्यंभूत पोहोचणार आहे. घटनास्थळावर शक्य तितक्या जणांना वाचवण्यामध्ये एनडीआरएफचं पथक एका बाजूला लागलेलं आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पोलीस प्रशासन आहे तिथे. उसमें से 100-125 पर्यटक एक ही जगह पे ब्रिज पे खड़े थे, तो ब्रिज अचानक से कोलैप्स होके उसमें लगभग 20-25 लोग बह के गए हैं। उसमें से कुछ लोग हमारे स्थानीय कार्यकर्ता ने बाहर निकाले हैं और 4-5 लोग अभी भी ब्रिज के अंदर फंसे हैं। ब्रिज का जो भाग पानी में गिरा है उसमें। तर आपण पाहतोय की आणखीनही 4-5 जण या ब्रिजच्या आतमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत. 20 ते 25 जण वाहून गेलेत. मात्र आकडा वाढण्याची भीती आहे. मृतांचा आकडा नक्की काय आहे हे अद्यापपर्यंत समजलेलं नाही. मात्र काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती मात्र व्यक्त केली जाते. त्यामुळे आता एकूणच आपण पाहतोय या ठिकाणची परिस्थिती सावरण्याचं काम सध्या सुरू आहे. एकाच वेळेस जवळपास 50 माणसं तिथे एकत्र उभी राहिली आणि त्यामुळे अचानक ही दुर्घटना घडली. मोठ्या प्रमाणात तिथे प्रशासकीय माणसं सुद्धा उपस्थित आहेत, एनडीआरएफची टीम उपस्थित आहे. मात्र घटना घडण्यापूर्वी प्रशासन का काही हालचाल करत नाही, हा या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेला प्रश्न आपण पाहतोय. हा पूल जीर्ण झालेला होता. या पुलावर जर जास्त संख्येने माणसं आली तर हा तुटू शकतो. या पुलावरनं बाईक सुद्धा आपण पाहतोय जात होत्या आणि हा सडलेल्या पुलावरनं जर हे सगळं सुरू होतं तर या संदर्भात प्रशासनानं ठोस पावलं का उचलली नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आपण पाहतो. यावेळची 3 महत्त्वाची दृश्य. हा इंद्रायणी नदीवरचा मृत्यूचा पूल, एकाच ठिकाणी जास्त माणसं जमा झाल्यामुळे कोसळला. अनेक पर्यटक या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेले आहेत. तुम्ही नदीचा प्रवाह पाहू शकता. मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदीचा प्रवाह सुद्धा जास्त आहे, पाणी सुद्धा नदीला जास्त आहे. त्यामुळे पर्यटक दूरपर्यंत वाहून गेल्याची शंका व्यक्त केली जाते. आणि दुसऱ्या बाजूला उर्वरित जे पर्यटक होते त्यांची पळापळ सुरू झाली. जे पडलेत या प्रवाहामध्ये त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्याचे दृश्य आपण पाहतोय. घटनास्थळावर तुम्हाला एकूण एक अपडेट मिळणार आहे. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. तिथे नक्की काय सध्या सुरू आहे संदर्भातली माहिती तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणार आहे. आता सध्या एनडीआरएफच्या टीमकडनं या पुलाच्या आतमध्ये पडल्यानंतर तिथल्या पुलाच्या आतमध्ये काही माणसं अडकल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी सध्या एनडीआरएफचं पथक कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके घटनास्थळी पोहोचलेत. काही वेळापूर्वीच त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. या संवादामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की पूल सडलेल्या अवस्थेतला होता, तरी सुद्धा माणसं तिकडनं ये जा करत होती आणि बाईक सुद्धा ये जा करत होत्या. आपण पाहतोय प्रशासनाकडनं तिथे जी गर्दी झालेली ती हटवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बघ्यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे. मात्र त्यांना बाजूला करण्याचं काम यावेळेस प्रशासनाकडनं सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही अगदी ताजी दृश्य इंद्रायणी नदीवरची पाहताय. इंद्रायणी नदीवर जवळपास 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. मृत व्यक्तींचा आकडा अद्यापही समजला नसला तरी काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. अधिकृत आकडा अजूनही हातात आलेला नाहीये. मात्र काही वेळानंतर आपल्यापर्यंत तो आकडाही पोहोचेल. मात्र अशा पद्धतीनं प्रशासन काही दुर्घटना होण्याची वाट बघत असतं का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आणि या माध्यमातून प्रशासनाला विचारा असं वाटतो, दुर्घटनेनंतरच प्रशासन जागं होणार का.
घटनास्थळाची तुम्ही दृश्य पाहता, एनडीआरएफची टीमकडनं शक्य तितके प्रयत्न सध्या सुरू आहेत. जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे. अतिशय मोठी दुर्घटना इथं घडलेली आहे. प्रवाह नदीचा जास्त मोठा आहे. आपण पाहतोय ही ताजी दृश्य कशा पद्धतीने एनडीआरएफचं पथक तिथे कार्यरत आहे. जेसीपी आणण्यात आलेला आहे. तुटलेल्या पुलाचे अवशेष बाजूला काढले जात आहेत जेणेकरून आतमध्ये जे कोणी अडकलेले असतील त्यांना बाहेर काढण्यात यश मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे. मोठा असा इंद्रायणी नदीचा प्रवाह सध्या आपण पाहतोय. बघ्यांची गर्दी सुद्धा झालेली आहे. त्यांना सुद्धा बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. साधारण 4 वाजता या ठिकाणी आपण पाहतोय निसर्गरम्य वातावरण आहे, त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झालेली होती. पुलावर पर्यटक चढले. जवळपास 50 पर्यटक एकाच ठिकाणी पुलावर उभे राहिले आणि त्यामुळेच हा पूल या वजनामुळे खाली पडला. पुलाची एकूणच तुम्ही अवस्था बघताय. सडलेले गंजलेले असे रॉड्स या पुलाला आहेत. त्यामुळे या पुलाचं ऑडिट झालेलं होतं का? हा पूल प्रतिबंधित होता तर तिथे फलक लावण्यात आलं होतं का? या पुलावर जाण्यासाठी अटकाव करण्यात आलेला होता की नाही? अटकाव जर करण्यात आलेला नव्हता तर का करण्यात आला नाही? जर हा प्रतिबंधित होता तर सडलेल्या अवस्थेतला पूल आपल्याला बघता क्षणी ही गोष्ट समजते. तरीसुद्धा प्रशासन ढिम्म का होतं? अशा पद्धतीने दुर्घटना व्हायची वाट प्रशासन बघत होतं का? असा संतप्त सवाल यावेळेस इथं उपस्थित होतोय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गोपाल मुटघरे जोडले गेलेले आहेत. गोपाळ, आपण पाहतोय इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे. सद्य परिस्थिती तिथली काय आणि प्रशासनाकडनं दुर्घटना व्हायची वाट ते बघत होते का? त्यांच्याकडनं आधीच पावलं का उचलण्यात आली नाही जर हा पूल प्रतिबंधित होता तर? अतिशय दुर्दैवी घटना आज मावळ तालुक्यातील कुंडमाळा या ठिकाणी घडलेली आहे. आपण पाहू शकतो की अजूनही या ठिकाणी जे काही पर्यटक आहेत आणि त्याचबरोबर काही गावकरी आहेत ते या ठिकाणी अडकून बसले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचं जो अग्निशमन दल आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अग्निशमन दल या ठिकाणी बचाव कार्य करत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, पिंपरी चिंचवड महापालिकेचे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी एक मोठी क्रेन देखील आणण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यात येत आहे. तसं पाहता या अपघातात किती जण वाहून गेले याचा जो म्हणजे एक्झॅक्ट जो आकडा आहे तो सध्या करू शकत नाही. मात्र या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस या ठिकाणचा जो हा पूल पडला आहे त्यावेळेस पुलावर जवळपास 50 पर्यटक होते. त्याच्यामध्ये काही पर्यटक दुचाकीमध्ये देखील येत होते आणि हा पूल आहे हा वहिवाटीचा पूल आहे, पादचारी पूल आहे आणि ह्या पुलावरनं एका वेळी एक दुचाकी वाहन जाऊ शकतो. मात्र हा जो पूल आहे हा अतिशय जीर्ण स्थितीमध्ये आहे मागील काही वर्षापासून आणि प्रशासनानं हा पूल खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल बंद करायला हवा होता. मात्र जिल्हा प्रशासनाची जी अनावस्था आहे ती आज या अपघाताला कारणीभूत ठरलेली आहे आणि या अपघातामध्ये जवळपास 10-20 जणांनी आपला जीव गमावला अशी शक्यता सध्या तरी व्यक्त करण्यात येत आहे. नक्कीच एक महत्त्वाचं वाक्य आपण म्हणालात की खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा पूल बंद करायला हवा होता. मात्र प्रशासनाकडनं ती पावलं उचलण्यात आलेली नाही आहेत. मात्र या पुलाला पर्याय म्हणून तिकडे दुसरा पूल आहे का सद्यस्थितीमध्ये? या ठिकाणी हा जो पूल आहे हा इंद्रायणी नदीवर हा वहिवाटीचा पूल आहे आणि या ठिकाणी पुलाच्या पलीकडे कुंडमाळा हा गाव आहे आणि याच्या पलीकडे एका बाजूला शेलारवाडी हा गाव आहे आणि ह्या दोन्ही गावांना जोडणारा हा जो पूल आहे या कुंडमाळाला जायचं असेल तर एक पर्यायी रस्ता आहे, पण तो पर्यायी रस्ता जवळपास 30-40 किलोमीटर लांबून आहे. त्यामुळे जे स्थानिक लोक होते जे शेलारवाडीतून किंवा देहूकडून जे लोक कुंडमाळ्याला जात होते ते ह्याच मार्गाचा वापर करतात आणि या ठिकाणी आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील पर्यटनासाठी येतात. तसं पाहता हा एक मोठा पर्यटन स्थळ आहे. मात्र ह्या पर्यटन स्थळी प्रशासनानं जी खबरदारी घ्यायला हवी ती खबरदारी घेतलेली दिसत नाही. पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळाच्या दिवशी पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये याकरिता या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील कार्यरत असते. त्याचबरोबर खबरदारीचे उपाय म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना केले जातात. काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र नक्कीच आणि या पद्धतीने इकडे कोणत्याही पद्धतीनं फलकबाजी करण्यात आलेली नव्हती. धन्यवाद गोपाळ आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतो इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. सुटकेचा थरार आपण लाईव्ह पाहतोय. अनेकांना वाचवण्यामध्ये यश मिळत आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये काही जणांनी आपला जीव गमावल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे.
आता या संदर्भात नक्की काय कारवाई होणार प्रशासनावर हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र अर्थातच कारवाई करून या सगळ्यांचे जीव परत येणार नाहीये। या सर्व गोष्टींची तजवीज आधीच व्हायला पाहिजे होती। हे एक पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळावर रविवारचा दिवस पर्यटकांची गर्दी होणारच आहे। दोन गावांना जोडणारा हा पूल होता, ज्यामुळे दोन गावांमधलं अंतर कमी होत होतं। जर इतका जीर्ण अवस्थेमध्ये हा पूल होता तर का लवकरात लवकर याचं बांधकाम करण्यात आलं नाही, डागडुजी करण्यात आली नाही, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। जर एका वेळेस एकच मोटरसायकल इथून जाऊ शकत होती, प्रतिबंधित हा क्षेत्र होतं, कमी पर्यटकांनी याच्यावर उभं राहावं, या संदर्भातल्या काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे प्रशासन फक्त दुर्घटना व्हायची वाट बघताय का, हा संतप्त सवाल वारंवार उपस्थित केला जातोय, उपस्थित होणार आहे। कारण की कुणाचा तरी जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का वाचवण्यासाठी, हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पावसाळ्यापूर्वी अनेक महत्त्वाची कामं प्रशासनाला करायची असते, त्यापैकी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम आहे। अशा पद्धतीनं मोडकळीस आलेला जर पूल आहे जो महत्त्वाचा ठरतो दोन गावांना जोडण्यासाठी, जे पर्यटन स्थळ आहे जिकडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ असतो आणि याच पर्यटकांमुळे या दोन्ही गावांना उपजीविकेचं साधन सुद्धा उपस्थित मिळतं, त्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरत होता। मात्र प्रशासनानं या पुलाकडे कानाडोळा केला होता का, कुणी या संदर्भात हलगर्जीपणा केलेला आहे, त्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि कठोर कारवाईनंतर पुन्हा अशा घटना वारंवार घडू नये यासाठी प्रशासन नक्की काय पावलं उचलतं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण घटना घडून गेल्यानंतर, लोकांचे जीव गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काही राहत नाही। मात्र त्यापूर्वी यासाठी अनेक गोष्टी होऊ शकत होत्या। प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तिथं फलकबाजी करणं गरजेचं होतं, पूल मोडकळीस आला होता तर त्याची डागडुजी करणं महत्त्वाचं होतं, सुरक्षेच्या कारणास्तव तिथं सुरक्षा रक्षक तैनात असणं सुद्धा महत्त्वाचं होतं। पर्यटन स्थळ आहे तर हुल्लडबाजी पर्यटकांची होऊ शकते, या अनुषंगानं सुद्धा प्रशासनानं तिथं सुरक्षा रक्षक तैनात करणं गरजेचं होतं। मात्र यापैकी कोणतीही गोष्ट तिथं घडलेली नाही, कोणतीही गोष्ट तिथे झालेली नाही आणि त्याचमुळे प्रशासनावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेला, सडलेला आणि गंजलेला असा हा पूल होता, तरी सुद्धा प्रशासनानं या पुलासाठी काहीच प्रयत्न बांधकामासाठी केले नाहीत का, याचं ऑडिट कधी झालं होतं, कोणत्या वर्षी याचं ऑडिट झालं होतं, जर ऑडिटमध्ये कुंडमळा जो आहे या कुंडमळ्याच्या या इंद्रायणी नदीवरती हा पूल आहे, गोव्यामध्ये ते मृत्युमुखी पडले आहेत आणि 7 लोक पाण्यामध्ये असण्याची शक्यता स्थानिक सांगतायत। मदत कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। धन्यवाद आहे आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत आणि स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सुनील शेळके यांनी मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे हा पूल प्रतिबंधित होता, मात्र पुलासाठी कोणताही काळजी घेण्यात आली नव्हती, हे सुद्धा तितकंच मोठं सत्य सध्या समोर येत आहे। इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना झालेली आहे। मृत्यूचा पूल जर याला म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण की काही जणांचा यामध्ये जीव सुद्धा गेलेला आहे। आकडा अजून स्पष्टपणे समोर आलेला नाही, मात्र अर्थातच काही जखमी झालेत आणि काही लोकांनी आपले प्राणही गमावलेले आहेत। आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय पुण्यातून, मावळमधून
ही अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर येते। मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे। यातील आतापर्यंत जो आकडा आपल्या हातात आलेला आहे तो म्हणजे 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। घटनास्थळी पर्यटकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या 2 टीम दाखल झालेल्या आहेत। पोलीस प्रशासन स्थानिकांकडून पर्यटकांना वाचवण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी साधारण 20 ॲम्ब्युलन्स पोहोचले असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले। आपण पाहतो पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी असल्याचा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। बऱ्याचदा यातून धोकादायक वाहतूक देखील केली जात होती, परंतु पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी अनेक पर्यटक ये जा करत असतात, परंतु पुलाला अनेक वर्षी झाल्यानंतर देखील या पुलाची दुरावस्था माझ्या लक्षात येत नव्हती। परंतु मध्यंतरीच्या काळात अनेक मावळ देखील या ठिकाणी मागणी लवकर या ठिकाणी नवीन पुलाचं काम, परंतु हा जुना पूल तोपर्यंत बंद करू नये अशी या स्थानिक नागरिकांची या ठिकाणी मागणी होती। परंतु असं असताना देखील बाहेरचे जास्त पर्यटक या ठिकाणी येत असल्याने या पुरावस्थेची दुरावस्था आणखीन वाढली आणि त्यामुळेच हा अपघात झाला असं या ठिकाणी जवळपास 100 लोकांच्या आसपास या पुलावर लोक एका वेळेस थांबली होती। काही टू व्हीलर, काही दुचाकी देखील त्या ठिकाणी होत्या आणि पुलाची क्षमता आणि वाढलेलं वजन, लोकांचं वजन, वाहनांचे वजन हे पाहता दोन्ही बाजूनी पुलाने आपला जो सपोर्ट होता तो तुटला। त्यामुळे तो प्रत्यक्षदर्शी खाली पडल्यानंतर त्यातले पर्यटक काही वाहून गेलेत, काही त्या पुलाच्या आतमध्ये पुलाला दोन्ही बाजूनी जाळी होती आणि त्या जाळीमध्ये काही पर्यटक अडकल्याची भीती या ठिकाणी व्यक्त करायला त्यातल्या काही लोकांना काढण्याचं काम युद्धपातळी सुरू आहे आणि जेणेकरून काही वाहून गेले त्यांना देखील आमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी असतील, काही स्वयंसेवी संस्था असतील, पोलीस खातं असेल। तुम्ही पाहताय प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलेले, साधारण 50 ते 100 माणसं एकाच वेळी या पुलावर होती। यासह दुचाकी सुद्धा होत्या आणि अर्थातच या पुलानं त्यानंतर या पुलाचं संपूर्ण तोल गेला आणि पूल खाली कोसळला। यामध्ये काही दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला सुरक्षा जाळी आहे। दरम्यान ही संपूर्ण घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा आपण पाहूयात। जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे, आत्ता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल। आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। मला कळवत आहे तिथं गेलेले आहेत, वेगवेगळी माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे, आजूबाजूची जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथं गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतील। तर म्हणतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। घटनास्थळी तातडीने एनडीआरएफची टीम पोहोचलेली होती। दरम्यान या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट समोर येते, आपण एकदा ते पाहूयात। के तहत 2 कैजुअलिटीज है और 6 से 7 लोग जो इंजर्ड है वो हॉस्पिटल में रवाना है। कौन कौन सी टीम यहाँ पे लगाई गई है रेस्क्यू ऑपरेशन के लिए? यहाँ पे एनडीआरएफ की जो टीम है वो रेस्क्यू ऑपरेशन के लिए आई है, लोकल पुलिस है और क्रेन और बाकी बचाव कार्य जारी है।
तुम्ही पाहता यावेळेस दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती या दृश्यातून आपल्याला समोर आलेली आहे, या माहितीतून समोर आलेली आहे। एकूणच सुटकेचा थरार आपण पाहतोय। दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात काय ट्विट केलेले ते आपण पाहूयात। तर पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे दुःख झालं, मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असं मुख्यमंत्री म्हणतात। वाहून गेलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय। 32 लोक जखमी, यापैकी 6 गंभीर आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या सहवेदना आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। यासह 32 जण, हा आकडा त्यांनी दिलेला, 32 जण जखमी झालेले आहेत, त्यापैकी 6 जण गंभीर जखमी आहेत आणि सर्व जखमींना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे। तिथे आणखीनही कोणी अडकलेलं आहे का? पाण्याचा एकूणच जर प्रवाह आपण पाहिला तर पाण्याचा अत्यंत वेगवान असा हा प्रवाह आहे, त्यामुळे पाण्यामध्ये आणखीन पुढेपर्यंत कोणी वाढून गेलेला आहे का या संदर्भातला शोध सुद्धा एनडीआरएफच्या पथकाकडनं घेतला जातोय, कारण की अशी शक्यता नाकारता येत नाहीये। पुलाची अवस्था अत्यंत खराब झालेली होती, पूल सडलेल्या अवस्थेत होता, मात्र तरीही प्रशासनानं कोणतीही काळजी घेतली नाही। या संदर्भातल्या प्रतिबंधात्मक उपाय कोणतेही करण्यात आले नव्हते, त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पाहतोय इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळून जवळपास 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत आणि 20 ते 25 जण वाहून गेल्यामुळे इथे मोठी दुर्घटना घडलेली आहे। 32 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। यासह 32 जणांसोबत आपण पाहतोय दोघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। दरम्यान हा आकडा अर्थातच वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। घटनास्थळाची दृश्य तुम्ही पाहताय, घटनास्थळाच्या दृश्यावरून तुम्हाला 2 गोष्टी लक्षात येतील। एक म्हणजे पुलाची अत्यंत जीर्ण अशी अवस्था, जीर्ण असा हा पूल होता, सडलेल्या अवस्थेतला पूल होता, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने जर कोणी उपस्थित असेल तर अर्थातच हा पूल मोडकळीस आलेला होता, त्यामुळे दुर्घटना होणं साहजिक होतं। आणि दुसरी गोष्ट, जर इतक्या वाईट अवस्थेत हा पूल होता तर याचं दुरुस्ती का नाही करण्यात आली? जर दुरुस्ती शक्य नव्हती तर प्रतिबंधात्मक क्षेत्र, धोकादायक क्षेत्र म्हणून तिकडे फलक का लावण्यात आले नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मात्र प्रेक्षकाहो, जर तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। अशा धोकादायक ठिकाणी तुम्ही सुद्धा जाणं टाळा, स्वतःची काळजी घ्या। दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडनं जर 2 गावांना जोडणारा हा एकमेव पूल होता, 2 गावांची संपर्क साधण्याचा हा एकमेव जर पूल होता आणि हा जर इतक्या खराब अवस्थेमध्ये होता तर वेळीच याची डागडुजी होणं, याचं ऑडिट होणं, याची दुरुस्ती होणं अत्यंत महत्त्वाचं ठरत होतं। मात्र यापैकी कोणतीही गोष्ट घडलेली नाही, ती का झाली नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। त्यामुळे प्रशासन फक्त अशा पद्धतीनं दुर्घटना होण्याची, कुणाचा तरी मृत्यू होण्याचीच वाट बघताय का आणि त्यानंतरच धिम्म प्रशासनाला जाग येणार आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। घटनास्थळाची तुम्ही दृश्य पाहताय, घटनास्थळावर मोठ्या संख्येने जमाव आहे। यासह एनडीआरएफच्या 2 टीम तिथं तैनात करण्यात आलेल्या आहेत। प्रशासकीय या ठिकाणी मदत तिथं तातडीनं पोहोचलेली आहे। साधारण 15 ते 20 रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहेत। 32 जण जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेली आहे। या 32 जणांना आपण पाहतोय रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेद्वारे सोडण्यात आलेले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। या 32 जणांपैकी 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सुद्धा म्हणणं आपण ऐकलं। यावेळेस त्यांनी सुद्धा तेच म्हटलं की अतिशय जीर्ण अवस्थेतला हा पूल होता आणि एकाच ठिकाणी अशा पद्धतीने जवळपास 50-100 जण एकत्र आले आणि त्यामुळे या पुलावर ही दुर्घटना घडली आणि हे सगळे जण कोसळले। यामध्ये 32 जण सध्या जखमी झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा अजून स्पष्टपणे समोर आलेला नाही आहे, मात्र अर्थातच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे।
काही जण या पुलाच्या मध्ये अडकलेले आहेत, कारण की दोन्ही बाजूंना फॅन्स आहेत, दोन्ही बाजूंना तारेचं कुंपण आहे आणि त्याचमुळे या कुंपणाच्या आतमध्ये सुद्धा काही जण अडकल्याची भीती या ठिकाणी व्यक्त होते आणि कोणत्याही पद्धतीने अडकलेल्या या माणसांना काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. NDRFच्या पथकाकडनं तेच प्रयत्न सुरू आहेत. आतमध्ये तारेच्या कुंपणाच्या आतमध्ये जे माणसं अडकलेली आहेत त्यांना काढण्यासाठी प्रयत्न NDRFचं पथक करत आहे. उपलब्ध असेल सामाजिक बांधिलकी कुंभमेळा या ठिकाणी जर उपलब्ध झाली तर पर्यटकांना लवकर या संकटामधून बाजूला काढण्याची या कुंभमेळा परिसरामध्ये अनेक नागरिक उपस्थित प्रत्येकजण मदतीच्या दिलेली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. NDRFच्या पथकाची संपूर्ण तयारी तुम्हाला दिसते. यावेळेस NDRFच्या पथकाकडनं जे लोक अडकलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला एकूणच जर नदीचा प्रवाह तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की घटना घडल्यानंतर अगदी चटकन कुणीतरी पुढच्या बाजूला वाहून गेलेलं असू शकतं प्रवाहासोबत, अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आणि त्याचमुळे NDRFचं पथक या शोधासाठी सुद्धा निघालेलं आहे. नदीच्या प्रवाहामध्ये कुणी पुढे वाहून गेलेला आहे का या संदर्भातला शोधसुद्धा आता NDRFच्या टीमकडनं घेतला जातोय. NDRFची 2 पथकं या घटनास्थळी पोहोचलेली आहेत. दोरी आणि जमेल त्या साहित्याच्या सहाय्याने आपण पाहतोय तिथे अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळून मोठा गंभीर अपघात घडलेला आहे. 20 ते 25 जण वाहून गेले. अर्थात असा आकडा वाढण्याची भीती आहे आणि आता जर आपण मुख्यमंत्र्यांचं जे ट्विट पाहिलं त्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की 32 जण या संपूर्ण दुर्घटनेमध्ये 32 जण जखमी झालेले. या 32 जणांपैकी 6 जण गंभीर जखमी झालेले आणि सर्व जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर अजूनही 15 ते 20 रुग्णवाहिका उपस्थित आहेत. त्यामुळे तिथे अडकलेले जेही कोणी मिळत आहेत, प्रवाहामध्ये जे वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवण्यात यश मिळत आहे, त्या सर्वांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. NDRFची 2 पथकांसह पोलीस प्रशासनसुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सुटकेचा हा एकूणच थरार तुम्ही बघताय. हा पूल जर या पुलाची बांधणी आपण पाहिली तर 30 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आलेला होता आणि आत्ता जर ही दृश्य तुम्ही पाहताय तर तुम्हाला अगदी लगेच चटकन लक्षात येईल की हा पूल अतिशय जीर्ण झालेला होता. कुंडमळा या पर्यटन स्थळी आज एक मोठा दुर्दैवी अपघात झालेला आहे. कुंडमळा या ठिकाणी पाहू शकतो की हा धबधब्यावर असलेला हा जो पूल आहे हा पादचारी पूल आहे आणि या पुलावरून दुचाकी वाहनं देखील जात होती. हा पूल आज दुपारी अचानक कोसळला आहे आणि या अपघातात जवळपास 20-25 जण बुडाले अशी माहिती मिळत आहे. ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी एक स्वप्नील कोलम नावाचे तरुण देखील होते. त्यांनी या ठिकाणी हा सगळा अपघात पाहिलाय. नेमकं काय झालं होतं, किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? नमस्कार, माझं नाव स्वप्नील कोल्लम. आज सकाळी मी कुंडमळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो. माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो. तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडं बसलो होतो. निघण्याची वेळ झाली होती 3:30 वाजले असतील. तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला. जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉईंटला जिथनं ते ब्रिज कोसळला आहे बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो. तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते. तिकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये होते आणि सगळी तिकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता. म्हणजे 5-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होते. आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिजमधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथे. मग हळूहळू 2-4 करत सगळ्यांना ओढून वरती काढलं. पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे, तिकडनं सगळे बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडले. असा तो प्रसंग आहे. हा गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे. तर खरं तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून नाही का हा अपघात टाळला गेला असता. पण
गाड्या आणि पर्यटन एक संगत त्या ब्रिजवरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. एकूणच किती जण त्या ठिकाणी होते आणि किती जण पाण्यात वाहून गेले त्याविषयी काही माहिती मिळाली का? आणि जेव्हा हा पूल पडत होता त्यावेळेस त्यांची म्हणजे नेमकं किती बेदरले होते लोक? आम्ही स्वतः सर्व शॉक मध्ये होतो. माझा भाऊ माझ्या समोरच होता. त्यांनी एका म्हाताऱ्याला बाहेर काढलं. आम्ही खरंच शॉक मध्ये होतो. आम्हाला वाटलं की पलीकडचाही ब्रिज पडतो का काय. आम्ही घाबरून लवकरात लवकर पलीकडं गाठलं. हा ब्रिज जो आहे हा पडला. त्याच्या पलीकडं त्या शेंडल जिथे पोलीस थांबलेत त्या पोलिसांच्या बरोबर तिथं थांबलो होतो. तो रेड टी शर्ट जो माणूस थांबलेला आहे त्याच्या तिथंच बरोबर आम्ही 4 जण होतो. आणि म्हणून तर आम्ही तिकडनं पळ काढला आणि म्हणून तर इकडच्या बाजूनी लोकांनी मग पटापटा 2 जणांना आम्ही वाचवलं. बाकीचे जे 50-60 जण होती ती हळूहळू मदतीने तिकडचे एक शिडी आहे तिथनं वरती आले आणि इकडनं काही इकडच्या बाजूला वाचले. ही अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आज रविवार पर्यटनाचा दिवस होता. पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते आणि अशात हा अपघात झालेला आहे. हा जो जुना पूल होता, खरं तर हा जो पूल आहे याला प्रशासनानं वहिवाटीसाठी बंद करायला हवं होतं. मात्र जिल्हा प्रशासनानं हा पूल वहिवाटीसाठी बंद न केल्यामुळे या ठिकाणी आज एक मोठा अनर्थ घडला आहे. गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, कुंडमाळा, मावळ. तर ग्राउंडवरची परिस्थिती तुम्ही पाहिली. यावेळेस जे पर्यटक इथे फिरण्यासाठी आले होते त्यांच्याही तोंडून हीच वाक्य निघालेली आहे. पूल अतिशय खराब अवस्थेत होता, त्यामुळे प्रशासनानं इथं काळजी घेणं महत्त्वाचं होतं. गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी हा पूल वापरणं अपेक्षित होतं. मात्र तरीसुद्धा पर्यटकांनी यावर चढले आणि फक्त पर्यटकच नाही तर दुचाकीसुद्धा यावर होत्या. त्यामुळे या सर्व बाबतींमध्ये प्रशासनानं खबरदारी घेणं महत्त्वाचं होतं. वहिवाटीसाठी हा पूल बंद करणं तितकंच महत्त्वाचं होतं. मावळ तालुक्यातील ही मोठी दुर्घटना आज आपण पाहतोय. कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवरील हा जुना पूल कोसळल्याची घटना. इथं 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येते. 32 जण जखमी झालेले आहेत. 32 पैकी 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडनं आलेली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा इथं घडलेली आहे. रविवार असल्याने अर्थातच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती आणि याच गर्दीतले काही पर्यटक या पुलावर थांबले. जवळपास 50-100 हा गर्दीचा आकडा आपल्याला वारंवार समोर येतोय आणि त्यामुळे वजन जास्त झाल्यामुळे हा पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीमध्ये पडले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि या ठिकाणी आपण पाहतोय NDRFची टीम घटनास्थळी धावून गेलेली आहे. बचाव कार्य सुरू झालेलं आहे. आपण पाहतोय गेला छोटा सा ब्रिज दिख रहा है, वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए, पैदल जाने आने के लिए इसका पूरा 30 साल पहले अरेंजमेंट किया था. लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग, 2 व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा 100-150 लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड होके नीचे फैल गया है. अभी 2 लोगों की मौत हुई है. बचाव कार्य यहाँ पे NDRF का, पिंपरी चिंचवड़, पुणे कॉर्पोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है. अभी तो फिलहाल में क्या वजह है ब्रिज गिरने की? आपको क्या वजह लग रही है कि बहुत ज़्यादा पुराना था या उसके रिपेयर भी किए गए थे? क्या नहीं, बीच बीच में हम लोग रिपेयर भी करते थे. लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे 2 व्हीलर आने के लिए मचाव किया था, यहाँ पे प्रतिबंधन किया था. फिर भी लोग यहाँ पे आते तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है. लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था. नहीं, यहाँ पे इकट्ठा क्यों हुए थे लोग? इकट्ठा 100-150 लोग कैसे इकट्ठे हो गए थे? यहाँ पे टूरिस्ट लोग सैटरडे संडे ज़्यादा करके टूरिस्ट लोग आते हैं. तो यहाँ पे टूरिस्ट लोगों को आजू बाजू में घूमने के लिए जगह है, वहाँ पे घूमना ठीक था. लेकिन ब्रिज के ऊपर आना मना होते हुए भी यहाँ पे आए, ये एक एक्सीडेंट यहाँ पे हुआ है. पाहतो यावेळेस स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी या संदर्भात माहिती दिली. 30 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. दोन्ही गावच्या माणसांना ये जा करण्यासाठी, शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी हा पूल जुजबी स्वरूपामध्ये बांधण्यात आला होता. या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती सुद्धा होत होती. मात्र या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सगळी माणसं जमली त्यावेळेस लोड सहन करणं पुलाला शक्य झालं नाही आणि अर्थातच पूल कोसळला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे पर्यटकांनी सुद्धा
या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जात असताना स्वतः सावध राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं असं सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा या सर्व पर्यटकांना सतर्क करणं हे प्रशासनाचं प्रमुख काम होतं. या सतर्कतेसंदर्भात कोणतीही गोष्ट सध्या समोर येत नाहीये. या सर्व प्रवाशांना सतर्क करण्यात आलं होतं का, तिथं फलक लावण्यात आले होते का, एका वेळी एकच मोटरसायकल इकडनं जाऊ शकते, जास्त जणांनी या पुलावरनं प्रवास करू नये या संबंधित सूचना या ठिकाणी लिहिण्यात आल्या होत्या का, जर पूल इतका मोडकळीस आलेला होता तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात होते का, पर्यटकांची हुल्लडबाजी वारंवार होत होती हे प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचत होतं, स्थानिक आमदारांच्या कानापर्यंत पोहोचत होतं, मात्र तरीसुद्धा या ठिकाणी सुरक्षा रक्षक का तैनात नव्हते असे असंख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा प्रशासन मृतांची वाट बघतं का, प्रशासन अशा पद्धतीने दुर्घटना व्हायची वाट बघतं का हा सवाल उपस्थित होतोय.